हगणदारी मुक्त नगरपालिका पुरस्कार मिळालेल्या बारामतीत नागरिकांना डुक्करांचा त्रास होतोय। विशेष म्हणजे डुक्कर पकडण्यासाठी 2.5 लाख रुपये खर्च करण्यात आले, पण काहीच उपयोग होताना दिसत नाहीये। ही डुकर मनसोक्त विहार करतायत ते शहर आहे बारामती। होय, बारामती, पवारांची बारामती। हगणदारी मुक्त नगरपालिका पुरस्कार मिळालेली बारामती आणि डुकर पकडण्यासाठी 2.5 लाख रुपये खर्च करणारी बारामती। बारामती शहरातल्या आमराई परिसरात डुकरांचा वावर असा काही ऐशोआरामात सुरू असतो की इथले नागरिक इतके त्रस्त आहेत, विचारता सोय नाही। त्याच्या कंपाऊंड मध्ये अजूनही डुकर काही कमी झालेले नाहीत। आम्ही आमच्या परीने पाठीमागे नगरपालिकेला आपण कळवलेलं होतं, परंतु तो डुकरांचा प्रादुर्भाव अजून काही कमी झालेला नाही। नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या चित्रीकरणासाठी 12,55,000 रुपये खर्च करण्यात आले। चित्रीकरणावर 2 लाखांच्या वर खर्च करण्यावर बंधन आहेत, पण ही बंधनं नगरपालिकेच्या प्रशासनानं झुगारून दिली आहेत। आमच्या नगरपालिकेमध्ये अवघे 19 प्रभाग असताना आम्ही स्वतः पॅनल उभा केलेले, आम्हाला मागणी करून कुठे कॅमेरे उपलब्ध झाले नाहीत की या भागात सेन्सिटिव्ह बूथ आहे म्हणून कॅमेरा लावा, तिथं लावले गेले नाहीत। आणि असं असताना 800 कॅमेऱ्याचं 1555 रुपयांनी 12,44,000 रुपयाचं बिल हे एका पार्टीच्या नावाने काढले। पारदर्शी कारभाराचे दावे करताना सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या तुंबड्या भरण्याचं काम सुरू असल्याचा आरोप विरोधक करतायत। 580 डुकर पकडत असताना बारामतीकरांना कुठल्याही प्रकारची चाहूल कशी लागली नाही, माहिती कशी मिळाली नाही, नेमकं बिल काढण्यासाठी ही डुकराचं बिल निघालं का प्रत्यक्षात डुकर तर सापडलेलं दिसत नाही। दरम्यान अनागोंदी कारभाराचे आरोप होत असताना पालिकेचे प्रशासकीय प्रमुख असणारे मुख्याधिकारी मात्र गप्प आहेत। त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर काहीही न बोलता ते निघून गेले। बारामती शहरातील भटक्या तब्बल 580 जनावरांना पकडण्यासाठी खर्ची घातलेल्या निधीविषयी व नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत चित्रीकरणासाठी तब्बल 12,55,000 रुपयाचा निधी खर्ची घातल्याविषयी बोलण्यास नगरपालिकेचे मुख्याधिकारी निलेश देशमुख यांनी नकार दिलाय। यावरून सारे काही स्पष्ट होते। पवारांच्या पुढाकारानं वसलेल्या देखण्या बारामती शहराचं कौतुक साऱ्या देशात केलं जातं, पण सध्या पालिकेच्या कारभारापुढे प्रचंड विसंगतीमुळे शहराची बदनामी होतीये। आता मजबूत प्रशासकीय पकडीसाठी प्रसिद्ध असणारे अजितदादा ही बदनामी थांबवण्यासाठी कधी पावलं उचलतात याकडे बारामतीकर डोळे लावून बसलेत। जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।